उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले आमदार अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय। रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याची माहिती आहे। तर सत्तार दानवेंसह कालच औरंगाबादवरून मुंबईमध्ये दाखल झाले होते। या भेटीत संभाव्य पक्षप्रवेशावरून चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज केरळच्या वायनाडमधूनही उमेदवारी अर्ज भरणार आहेत। याआधी वायनाडमध्ये राहुल गांधींचा रोड शो होणार आहे। राहुल गांधी अर्ज भरताना प्रियंका गांधीही या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज संघाच्या मुख्यालयाच्या शहरातून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत। आज राहुल गांधींची नागपूरमध्ये संध्याकाळी जाहीर सभा होणार आहे। काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा राहुल गांधी प्रचार करणार आहेत। त्यामुळे काँग्रेसकडून आज नागपूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचीही शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवार कुटुंबियांवर वर्धेच्या सभेत टीका केल्यानंतर रोहित पवार यांनी आपल्या कुटुंबात सर्व काही आलबेल असल्याचं म्हटलंय। यावेळी त्यांनी पवार कुटुंबीय नेहमी एकत्र असल्याचं देखील स्पष्ट केलंय। ते न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमात बोलत होते। ट्रोल आर्मी ही फार मोठी आहे असा टोला रोहित पवारांनी लगावलाय। शिवाय राजकारणात केवळ भाषण महत्त्वाचं नसतं तर कार्यकर्त्यांचं कामही तितकंच महत्त्वाचं असल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय। सुजय विखेंना भाजपमध्ये जायचं होतं असं स्पष्ट मत शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी व्यक्त केले। ते न्यूजरूम चर्चा या आमच्या विशेष कार्यक्रमात बोलत होते। गोंदियामध्ये झालेल्या मोदींच्या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेत्यांना भीती दाखवली आहे। तिहार जेलच्या भीतीने राष्ट्रवादी नेत्यांची झोप उडाली अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांना खुलेआम इशारा दिलाय। गोंदियातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाल्याचं सांगितलंय। तिहार जेलमध्ये जो बंदिस्त आहे तो चौकशीत सगळं बोलून गेला तर आपलं काय होईल अशी भीती त्यांना वाटत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। तर मोदींच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया आली आहे। पराभव समोर दिसत असल्याने मोदी विरोधकांना घाबरवण्याचं काम करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे। निकालानंतर भाजपचे किती नेते तुरुंगात जातील हे पहा असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय। काँग्रेसच्या जाहीरनाम्याशी शरद पवार सहमत आहेत का असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोंदियातल्या सभेत उपस्थित केलाय। देशद्रोह कायद्याबाबतच्या मुद्द्यावर त्यांनी टीकेची जोरदार झोड उठवली। काँग्रेसच्या चुका सुधारण्यातच आपली 5 वर्ष गेली मात्र पुढच्या 5 वर्षांमध्ये विकासाचा हायवे बांधणार असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोंदियामध्ये झालेल्या सभेत केला। विरोधकांनी केलेल्या टीकेचा गोंदियातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार समाचार घेतला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यानं शौचालयाचा चौकीदार अशी टीका केली होती। चंद्रकांत पाटलांना नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न पडतोय। भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचं साल सांगण्यातच त्यांनी घोळ घातला। 1922 साली भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होतील असं चंद्रकांत दादा बारामतीत म्हणाले। बारामती लोकसभा मतदारसंघातल्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर तोफ डागली। फक्त एका ठिकाणी बारामतीचा विकास आहे तर दुसऱ्या ठिकाणी बारामती भकास आहे असं कांचन कुल म्हणाल्यात। मुलींना पळवून नेण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं असा सल्ला अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना पक्षांना दिलाय। यावेळी बोलत असताना जो काम करतो तोच चुकतो, जो काम करत नाही तो कशाला चुकेल असं म्हणत त्यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतलाय। यावेळी बोलत असताना अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना तोलून मापून बोलण्याचा संदेश दिलाय। बोलताना माणूस जरा जरी गडबडला तरी सोशल मीडियावर ट्रोल होतो आणि त्यामुळे काळजी घेऊन बोलण्याचा सल्ला अजित पवारांनी दिलाय। पुणे लोकसभा मतदारसंघातून काल मोहन जोशींनी आपला अर्ज दाखल केला। यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सहभागी झाले होते। बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार सुप्रिया सुळेंसह पुण्याचे काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यांनी आपला अर्ज दाखल केला। यावेळी नरपतगिरी चौकात काँग्रेस राष्ट्रवादीची संयुक्त सभाही पार पडली। मोदींनी पवार कुटुंबियांवर टीका केल्यानंतर त्याला सुप्रिया सुळेंनी देखील प्रत्युत्तर दिले। ज्यांना एकटं राहण्याचा सार्थ अभिमान आहे त्यांना नातीगोती जपणं काय करणार असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावलाय। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि वंचित आघाडीचे नेते जयसिंग शेंडगे उपस्थित होते। गोपीचंद पडळकरांनी भाजपचे स्टार प्रचारक म्हणूनही याआधी काम पाहिलंय। जो व्यक्ती पत्नीला न्याय देऊ शकत नाही तो तुम्हाला काय न्याय देईल अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर केली। तर आम्ही उमेदवार लढवले म्हणूनच शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी माघार घेतली असा टोलाही त्यांनी आघाडीला लगावलाय।
शंकरराव चव्हाणांची तिसरी पिढी ही राजकारणात आली। अशोक चव्हाणांच्या कन्या सुजया त्यांच्या वडिलांच्या प्रचारात उतरल्यात। नांदेड जिल्ह्यातील गावोगावी जाऊन त्या वडिलांसाठी मतं मागतायत, जनतेशी संवाद साधतायत, तर मीही सक्रिय राजकारणात येणार असल्याचं त्या म्हणाल्या। औरंगाबादमधल्या लोकसभा निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालंय। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला। औरंगाबादमधील काँग्रेसच्या उमेदवार नाट्यावर अखेर पडदा पडला आहे। औरंगाबादमध्ये सुभाष झांबड यांनी काँग्रेसकडून फॉर्म भरलाय। भाजप शिवसेनेतील वाद चांगलेच चव्हाट्यावर आलेले आहेत। शिवसेना भवनात शिवसैनिकांच्या बैठकीत भाजप उमेदवार कपिल पाटील आणि यावेळी शिवसैनिकांनी या ठिकाणी एकच गोंधळ घातला आणि सभेतून बाहेर जाऊन घोषणाबाजी करत युतीमधला वाद चव्हाट्यावर आणला। कोकणामध्ये राणी राऊतांची लढत। खंबाटा एव्हिएशनच्या भ्रष्टाचारानं आता डोकं वर काढलंय। विनायक राऊतांनी खंबाटामधल्या कामगारांची पगारवाढ थांबवून कंपनीचा फायदा केला आणि याचे पैसे त्यांनी मातोश्रीवर पोहोचवले असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय। सोलापुरात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी राज्य सरकारनं धनगर समाजाची घोर फसवणूक केल्याचं म्हटलंय। राज्य सरकारनं राष्ट्रपतींकडून परवानगी घेऊन धनगर आरक्षणाचा अध्यादेश काढण्याची मागणी त्यांनी केली आहे। उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर उर्मिलाचा झंझावाती प्रचार सुरू आहे। या प्रचारादरम्यान तिनं बोरिवलीतल्या साईबाबा नगर इथल्या झोपडपट्टीला भेट दिली। यावेळी तिनं झोपडपट्टीतल्या मुलांसोबत गाणंही गायलं। जळगावमध्ये स्मिता वाघ यांचा पत्ता कट करून 40 गावचे भाजप आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। स्मिता वाघ यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरून पक्षात 2 गट पडले होते, तर आमदार पाटील यांना तयारीत राहण्यास सांगण्यात आल्याचं देखील वृत्त कळतंय। नागपूरमध्ये शिवसंग्रामच्या वतीनं जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विनायक मेटे यांनी नितीन गडकरींवर स्तुतीसुमनं उधळली आहे, तर भाजपच्या काळामध्ये गेल्या काही वर्षात अनेक प्रश्न सुटले आणि अनेक योजना मार्गी लागल्या असल्याचंही ते म्हणाले। भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याबाबत वाईट शब्दांचा उपयोग केल्यानं काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यात आलाय। भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाची साडी नेसून या ठिकाणी निदर्शनं केली। लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं मतदानाची वेळ 1.5 तास वाढवली, त्यामुळे आता मतदान सकाळी 7 पासून सुरू करण्यात येणार असून सायंकाळी 6 पर्यंत करता येणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे। बदलत्या वातावरणामुळे मुंबईला दिलासा मिळाला असून मुंबईचं कमाल तापमान 32 अंशांच्या आसपास नोंदवण्यात येतंय। मात्र कमाल तापमान 32 अंश असलं तरी देखील तापदायक ऊन मुंबईकरांना घाम फोडतंय। वाढता उकाडा त्यांच्या त्रासात भर घालतोय। पुणे शहरात सकाळपासून वाढलेल्या उन्हाच्या झळा दुपारी फिरताना जाणवणारे चटके आणि उकाड्यानं पुणेकरांना हैराण केले। पुढील 2 दिवस शहरात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहणार असून राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस देखील पडणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। मुंबई पालिका प्रशासनानं बर्फ आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते। शहर उपनगरातील 24 वॉर्डमधून घेण्यात आलेल्या 250 बर्फाच्या नमुन्यांपैकी 210 नमुने सदोष आढळले, तर 204 लिंबू सरबताच्या नमुन्यांपैकी 157 नमुने सदोष आढळले। रस्ते विकास महामंडळानं कोट्यवधी रुपये खर्च करून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण केलंय, मात्र अनेक ठिकाणी पथदिवे लागलेले नाहीये, त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताला निमंत्रण मिळत आहे। कडाक्याच्या उन्हाळ्यात नाशिककरांसाठी खुशखबर आहे। येत्या 10 मे पासून बंगळुरू विमानसेवा सुरू होणार असून अहमदाबाद आणि हैदराबाद या 2 सेवा आता आठवड्याभरात मिळणार आहेत। हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या महापालिकेच्या कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांना न्यायालयानं बुधवारी 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पाटील यांनी आपलं काम चोखपणे पार पाडलं असतं तर हा अपघात टळला असता, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केल्यानंतर त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे। नवी मुंबईत महापालिकेनं प्लास्टिक बंदीची कारवाई सुरू केली आहे। तुर्भे आणि नेरूळमध्ये पालिकेनं ही कारवाई केली। या कारवाईमध्ये 9 टन प्लास्टिक महापालिकेने जप्त केलं आहे। 2019-20 या वर्षामध्ये शालेय बसच्या शुल्कामध्ये 10 ते 15% वाढ करण्यात आली, त्यामुळे पालकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे। नाशिकमधील पेठ रोडवरील हॉटेल राऊ चौफुलीवर द्राक्षानं भरलेल्या पिकअपनं पोलिसांच्या दुचाकीला धडक दिली। या अपघातात म्हसरूळ पोलीस ठाण्याचे 2 बीट मार्शल गंभीर जखमी झालेत।
नाशिकच्या आनंदवल्ली परिसरातील नदीकाठी असलेल्या शिवनगर परिसरात गेल्या 3 दिवसांपासून नागरिकांच्या घरांवर दगडफेक केली जाते। मात्र हे दगड कोण मारतंय हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। या अज्ञात दगडफेक करणाऱ्यांची दहशत सध्या परिसरात निर्माण झाली आहे। जुन्नरमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या कारवाईअंतर्गत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। यामध्ये इलेक्ट्रिक गन, पाईप बॉम्ब बनवण्याचं साहित्य, तलवार, कोयता, भाले, डिटोनेटर्स, गन पावडर त्याचप्रमाणे स्फोटकांचा देखील समावेश आहे। महाबळेश्वर पणजी एसटी मधून हत्यारं जप्त करण्यात आली आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा एसटी स्थानकावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तर उस्मानाबादच्या एका तरुणाला या संदर्भात अटक करण्यात आली आहे। बोरघाटात अमृतांजन ब्रिजजवळ सकाळी पुण्याहून मुंबईकडे जाणारा भरधाव कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात झालाय। बोरघाटात हा कंटेनर पलटल्यानं मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती। नाशिककरांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय। राज्यभरात सर्वत्र तापमानाचा पारा वाढतोय। अपेक्षित जलसाठा उपलब्ध नसल्यानं या ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागतेय। उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या पोलिसालाच लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले। रामदास मिसाळ असं या लाचखोर पोलिसाचं नाव आहे। मनोरमध्ये पालघर पोलिसांनी 1.5 कोटींचे 2 मांडूळ साप पकडले। या सापांची तस्करी करणाऱ्या दोघांना पालघर स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली। धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्या दोघांपैकी या ठिकाणी सुनील धानवा हा शिवसेनेचा माजी सभापती आहे। बातम्या क्रीडा विश्वातून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या कालच्या IPLच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा संघ विजयी ठरला। तर मुंबईनं 37 धावांनी चेन्नईचा पराभव करत आपल्या शिरपचात विजयाचा तुरा खोवलाय। तर सूर्यदेव कुमार हा कालच्या सामन्यासाठी तारणहार ठरला। जवळपास वर्षभर कर्करोगावर उपचार घेऊन अभिनेता इरफान खान आता भारतात परतलाय। त्यानं चेहऱ्यावर काळ्या रंगाचा स्कार्फ बांधला होता। मात्र फोटोग्राफर्सला बघितल्यावर त्यानं स्कार्फ काढून माध्यमांना फोटो काढू दिले। तर त्यानं चाहत्यांचे ट्विटरवरून आभार मानत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे। तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेतील दयाबेन या पात्रासाठी आता ऑडिशन सुरू करणार असल्याचं मालिकेच्या दिग्दर्शकांनी सांगितलं। दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानी गेले वर्षभर सुट्टीवर होती। आणि मनोरंजन विश्वातील या बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।